मित्रांनो नमस्कार. एकदा एका मुलीनं तिच्या आईवडिलांच्या विरोधात पळून जाऊन लग्न केलं आणि पळून जाऊन लग्न करण्याच्या वेळेला तिच्याबरोबर जे कोणी लोक होते त्यातल्या काही लोकांना आता असं वाटायला लागलंय की छे, ज्याच्याबरोबर हिनं पळून जाऊन लग्न केलं, आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं, तो एकदमच नुसता शळवाद आहे. ते आईवडीलच बरे होते. आज त्या काही लोकांना असं वाटू लागतंय की ते या छळवादापेक्षा आईवडील बरे होते. हा मित्रांनो, दचकू नका. मी तुम्हाला आज प्रेमकथा कोणती ऐकवणार नाही, ना कोणती क्राईम स्टोरी, हॉरर स्टोरी ऐकवणार नाही. मी तुम्हाला आज राजकारणातच ही फेल गेलेली एक प्रेमकथा ऐकवणार आहे. तर मित्र हो, कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, पळून जाऊन लग्न करणं, आई वडिलांच्या नाकावर टिचून आणि त्यांना धडा शिकवण्याच्या हेतूनं, तर कधी कधी त्यांच्या विरोधात जाऊन एक मुलगा, टपोरी मुलगा आवडलाय म्हणून त्याच्याबरोबर लग्न करणं, हे किती महागात पडू शकतं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला राजकारणात पाहायला मिळतंय. उद्धव सेनेची साथ सोडून शिंदे सेनेनं भाजप बरोबर जो संसार थाटला आणि त्या संसारात गुंतून आता शिंदे सेनेनं स्वतःची पूर्वीच्या एखाद्या म्हणजे संसारात रम्मान होणाऱ्या लेडीजप्रमाणे जी स्वतःची अवस्था करून घेतली, ती पाहता शिंदे सेनेतल्या काही लोकांना भाजप बरोबर येऊन पश्चाताप होतोय असं सध्याचं वातावरण आहे. तर दुसरीकडे उद्धव सेनेला सुद्धा असंच वाटतंय की हे काय म्हणतात ते, चुकीच्या दिशेला पाऊल पडलेले घोडनवरे आता परत एकदा आपल्याकडे आले पाहिजेत. आता घोडनवरे म्हणजे काय? घोडनवरे म्हणजे एकदम जून झालेले नवरे. जून म्हणजे झाले, आता प्रौढ गेले, म्हणजे तरुण पण संपलं, प्रौढ पण संपलं आणि आता वृद्धावस्थेच्या दिशेकडे हळूहळू वळताना जे लागतं त्याला घोडनवरे म्हणतात. जवळपास एक 45-50च्या जवळपास गेलेले. तर हे घोडनवरे आता परत एकदा आले पाहिजेत असं या उद्धव सेनेच्या काही लोकांना सुद्धा वाटू लागतंय. आता ही लोक किरकोळ किरकोळ आहेत समजा, ही बोलणारी, पण ते जे बोलले ते कोणाच्या ना कोणाच्या पोटात किंवा कोणाच्या ना कोणाच्या ओठात आलेलं असणार. त्याने काय फक्त स्वतःचीच बोलणी पुढं हाकली असं काही वातावरण दिसत नाही. आता हे दोघेही बोलले ते कोण होते नेमके, ते सुद्धा आपण जाणून घेऊया. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी हे शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार, जे सध्या मंत्री आहेत राज्यामध्ये, ते आणि उद्धव सेनेचे अंबादास दानवे, तसे प्रचंड मोठे ज्येष्ठ नेते. कारण एकाची दाढी पिकली, दुसऱ्याची दाढी जरी पिकली नाही तरी अनुभव मोठा दांडगा, पक्षात खूप मोठा त्यांना मानमर्यादा आहे. आता यांची दोघांची हिस्ट्री पाहू आपण. हे अब्दुल सत्तार जे आहेत ते जवळपास 2019च्या दरम्यान असतील मला वाटतं, काँग्रेसमधून एकदा त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गेले. त्यांचं पुष्पगुच्छ वगैरे देऊन त्यांना हे केलं. आता ह्यांनी मग नंतर त्यांना पाठवलं एकनाथ शिंदे यांच्याकडे, आणि हे मूळचे काँग्रेसचा पिंड असलेले अब्दुल सत्तार जे आहेत ते शिंदे सेनेबरोबर गेले. त्यानंतर विषय असा झाला मित्रांनो, हे अंबादास दानवे हे पाहायला गेलं तर मूळचे भाजपचे, पण त्याने उद्धव सेनेची कास पकडली. आता हे दोन्ही जे नेते आहेत त्यांना पक्षात किती स्थान आहे हे तुम्ही पाहत आहात. मी काय ते वेगळं सांगायला नको. पण ते दोन्ही नेते परवा असेच एका कुठल्याच कार्यक्रमानिमित्त असेल किंवा समोरासमोर असे भेटले आणि त्यांना एकमेकांची आठवणच आली ना हो. दोघांनी पत्रकारांना वेगवेगळ्या वेळी निवेदन देऊन टाकलं की एकनाथ शिंदे यांची सेना आणि उद्धव ठाकरे यांची सेना आता कुठेतरी एकत्र येण्याची गरज आहे, असं स्टेटमेंट त्यांनी दिला. आता तसं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर जाऊन जो घरोबा केला, त्या घरोब्याला आता प्रचंड लोक कंटाळले.
लोक म्हणजे बाहेरची लोक नव्हे, तुम्ही आम्ही नव्हे. तुम्ही आम्ही कंटाळून आपल्याला विचारतो कोण हो? पण जे गेलेत त्यांना तिथे काय फारसं काय मिळतंय असं नाही. उलट आता हळूहळू ते संपत चालले. म्हणजे असं असतं ना मित्रांनो, एखाद्या मुलीनं आपल्याला ऐशारामात लोळता यावं म्हणून एखादा प्रचंड गर्भश्रीमंत नवकोट नारायण नवरा करावा आणि त्या नवऱ्यानं दुसऱ्या दिवशीपासून हिला भांडी घासायला लावावी, अशी या शिंदे सेनेची अवस्था झाली. आपल्याच माणसाशी गद्दारी करून त्यांनी पक्ष तर मिळवला, त्यांनी चिन्ह तर मिळवलं, पण पक्षात अशी अनेक चिन्ह जी आहेत त्यांची पोटं कशी भरणार, हा शिंदे सेनेचा प्रश्न आहे. कारण आता असं झालं ना मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या असाही एक गट कार्यरत आहे की जो असं म्हणतोय की सत्तेबरोबर राहिलं पाहिजे, म्हणजे भाजपबरोबर राहायला हवं असं त्यांचं काही मत नाही. पण सत्तेमध्ये आपण सामील असलं पाहिजे, म्हणजे लोण्याचा गोळा एवढा का असेना आपण मिळतो. विरोधी पक्षात राहून आताच्या अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्ष म्हणजे असा झालाय की तो विरोधी पक्षांना काळ्या पाण्याची सजेवरच पाठवतो. एखाद्या अंधार कोठडीत डांबल्याप्रमाणे त्यांना ना निधी देत त्यांच्या मतदारसंघाला, ना तिथे विकास कामं करत. आणि आता हे पूर्वी चोरून तरी व्हायचं, आता तर सरळ सरळ धमकी देऊन होतं. मतदारांना धमकी दिली जाते, तुम्ही जर विरोधी पक्षातल्या उमेदवाराला निवडून दिलात तर तुमच्या मतदारसंघाचा विकास बोंबलला. म्हणजे बाकीच्या ठिकाणी खूप मोठा विकास करतात अशी गोष्ट नाहीये, पण हे सध्याचं वातावरण असं आहे. तर त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या असाही गट एक कार्यरत आहे की आपण सत्तेवर राहिलं पाहिजे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेनाच काय करावं हे सुचत नाहीये. बरं, आता गंमत होशी, जोपर्यंत दिल्लीश्वर यांना विचारत होते किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये मानमारा तर मिळत होता, तसं सध्या तसं पण वातावरण नाही आहे. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी जागा वाटप करताना एक जो फॉर्म्युला फडणवीस यांनी त्यांच्यासमोर ठेवला होता एकनाथ शिंदे यांच्यासमोर, त्यांना तो काय आवडला नाही. शेवटी त्याने अमित शहांची भेट घेतली आणि अमित शहाने पुन्हा त्यांना फडणवीसांकडे पाठवलं. त्यामुळे फडणवीसांनी त्यांना हवं तेच केलं, त्यांचं स्वतःच खरं केलं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना करावं काय हा प्रश्न पडतोय. कारण भाजप एवढा वाढलेला आहे महाराष्ट्रामध्ये की एकनाथ शिंदे यांनी जर असा विचार केला की चला आपण एकला चलोर अशी भूमिका घेऊ, आणि तसा त्यांच्यामध्ये विचार येतोय. बरं, मतप्रवाह त्यांच्यामध्ये आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये 2029ला जी निवडणूक होणार आहे त्यावेळी आपण एकला चलोरीची भूमिका घेतली पाहिजे. कारण भाजप आपल्याला किती स्थान देईल आपल्याला माहिती नाहीये. गुलाबराव पाटील जे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा हे असं बोलले होते आणि एक दोघा नेत्यांनी अशी वक्तव्य सुद्धा केली होती. दुसरीकडे अजित पवार यांचा गट सुद्धा असा म्हणतोय, ते तुम्हाला त्याच्यावर अगोदर व्हिडिओ बनवला होता मी, म्हणजे सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची एका बैठकीमध्ये जुंपली होती. त्यावेळी हा मतप्रवाह पुढे आला होता की एकला चलोरची भूमिका आपण घेतली पाहिजे, कारण भाजप आपल्याला मोठा होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी सुद्धा घेतली होती. तर तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अशी एकला चलोरेची भूमिका पुढे येते, पण एकला चलोरेतून आपलं किती नुकसान होईल याचा विचार एक पक्षाचा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना करावा लागतोय. आज त्यांची गोची अशी झाली की मागे पळायचं म्हटलं, मागे फिरायचं म्हटलं तर उद्धव ठाकरे गट आपला कचरा करेल आणि त्यांची इमेजच ढासून जाईल. जे काय त्यांनी मर्द छातीनं 56 इंची छातीनं सुरत गाठली होती, नंतर गुवाहाटी गाठली होती, हे सगळे जे थोतांड होती हे सगळं जनतेसमोर येईल. आणि ते इतके पुढे आलेत की उद्धव ठाकरे गटामध्ये हे गेले तर ह्यांना केवढं मोठं स्थान मिळेल हे माहिती नाही. कारण तिथे जुने निष्ठावंत जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यांना तर अभेरून चालणार नाही उद्धव ठाकरेंना. कारण हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले म्हणजे त्यांना परत मोठं स्थान देणं पक्षामध्ये, म्हणजे तळवावरचं पाणी आहे ते कधी घसरून पडेल माहिती नाही. पुन्हा एकदा भाजपने काय आमिष दाखवलं तर परत फुटून जायचे. त्यामुळे एकनाथ शिंदेना हा प्रश्न पडलाय आणि भाजपबरोबर आणि एकट्यानं लढणं हे आताच्या काळात सोपं नाही. कारण उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीची लाट आहे. खरी लढाई जर असेल म्हणजे भाजप हा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा नंबर 1चा शत्रू असला तरी जर भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासाठी जर जागा सोडली एखादी
तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये जर लढाई झाली एखाद्या विधानसभेत असेल किंवा कुठल्याही निवडणुकीत, तर उद्धव सेनेच्या बाजूनं झुकतं माप आहे हे विसरायला नको. कारण जिथं भाजप एकनाथ शिंदे यांच्यासाठी जागा सोडतं, त्यावेळी भाजप कदाचित एकनाथ शिंदे यांचं नुकसान करून उद्धव ठाकरेंच्या सेनेला सुद्धा मदत करू शकतं. एवढी भाजपची वाईट रणनीती असू शकते. कारण भाजप हा विश्वासघातकी पक्ष आहे. आता झालाय बरं तो, पूर्वीचा भाजपबद्दल मी बोलत नाही. तर हा इतका विश्वासघाती पक्ष आहे, त्यामुळे तो असं करणारच नाही असं सांगू शकत नाही. अशा पार्श्वभूमीवर या दोघांनी केलेली स्टेटमेंट जी आहे ती महत्वाची आहेत. भविष्यात या दोन शिवसेना एकत्र येतील की नाही माहीत नाही, पण मित्रांनो, सध्या कोणी ना कोणी तरी त्याची पुडी सोडले आणि दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्त्यांमध्ये एक विचार रुजवलेला आहे. आता तो रुजतो की रुजण्यापूर्वीच मरून जातो हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.